ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन हॉल येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून हे नूतनीकरण करण्यात आले असून अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मिनल पालांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले की शहरातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी हे नूतनीकरण करण्यात आले आहे। येथे विविध वयोगटांसाठी प्रशिक्षण बॅचेसही सुरू करण्यात येणार आहेत। शहरातील तरुणांना याचा मोठा लाभ होईल असा विश्वास सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी व्यक्त केला। तुकाराम ओंबळे या संकुलामध्ये खरं तर शहीद हेमंत करकरे या क्रीडा संकुलात आज लॉन टेनिस याचं उद्घाटन इथे संपन्न झालेलं आहे। आणि मला वाटतं की ठाणे शहराचा विकास करत असताना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसंच आपले मुख्यमंत्री आणि आपल्या ठाणे महानगरपालिकेचे सगळे उपमहापौर, सभागृह नेते, आपले सगळे गटनेते यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या एकमेव विचाराने खरं तर या शहरातल्या विविध विकासांची कामं आपण हाती घेतलेली आहेत। आणि त्याच्यामध्ये नवतरुणांना खेळण्यासाठी खरं तर क्रीडांगण हवंय। शारीरिक खेळाचा विकास झाला पाहिजे, याच्यातूनच खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या क्रीडांगणाला एक विशेष निधी देऊन खरं तर हे क्रीडांगणाचं आज उद्घाटन झालेलं आहे। आणि भविष्यात अजून चांगली विकास कामं मला वाटतं आपल्या या ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून होतील। आनंदाची बाब आहे। ठाणे शहर वाढत असताना, ठाणे शहराचं वाढतं नागरीकरण होत असताना शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराचा विकास हा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे। त्यामध्ये क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव असला पाहिजे। आणि या ठिकाणी क्रीडा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शिंदे साहेबांनी या ठिकाणी या कामासाठी, टेनिस कोर्टसाठी निधी उपलब्ध करून देऊन ठाणे शहरातील युवकांना एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी संधी दिलेली आहे। शहरामध्ये अशा प्रकारचे उपक्रम, अशा प्रकारचे क्रीडाचे निश्चितच मैदान तयार व्हायला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून प्रयत्न झालेला आहे। या ठिकाणी मी शिंदे साहेबांचं निश्चित प्रकारे मनस्वी अभिनंदन करेन, त्यांना धन्यवाद देईन। त्याचबरोबर ठाणे महापालिकेचे आयुक्त, ठाणे महापालिकेच्या आमच्या महापौर, उपमहापौर, विरोधी पक्ष नेते, या विभागातील सर्व सन्माननीय सदस्य, सर्व गटनेते या ठिकाणी सर्वांनी ठाणे शहराचा विकास एकत्रितपणे येऊन चांगल्या प्रकारचा विकास करण्याचा जो चंग बांधलेला आहे त्यापैकीच आजचा एक भाग आहे। या ठिकाणी तरुणांनी जास्तीत जास्त सहकार्य करून याचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं आवाहन करतो। प्रथमतः ठाणे महानगरपालिका प्रथम नागरिक महापौर शर्मिलाताई पिंपळकर, तसेच आयुक्त, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, तसेच महापालिका आयुक्त सौरवराव, तसेच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे अभिनंदन करावं तेवढं कमी आहे। कारण टेनिस क्लब कोर्ट हे आपल्या ठाण्यामध्ये नव्हतं, फक्त 7 बंगल्याला इथेच होतं। आणि टेनिस खेळाडू घडावे की त्या खेळाडूंना जाण्यासाठी प्लॅटफॉर्मच नव्हता, फक्त एकच होता, तो कोपरीमध्ये। पण तिथे तिथे भरपूर रस असायची, त्यामुळे आपल्या ठाण्यातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म नव्हतं, ते देण्याचं काम महापालिकेने केलेलं आहे। आणि नक्कीच ह्या टेनिस कोर्टातून चांगले नवीन खेळाडू तयार होतील आणि ठाणे जिल्ह्याचं नाव नक्कीच रोशन करतील, ही अशी आशा बाळगतो।